मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा फोटो सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमुळेच राज्यभरात चर्चेला उधाण आलेलं आहे. आपल्यासोबत भाजप आमदार मंदा म्हात्रे, आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, काय म्हणा, तुम्ही देखील फोटो पाहिला असेल. सध्या सोशल मीडियावरती तो फोटो चांगलाच व्हायरल झालाय, काय म्हणाल? माननीय मुख्यमंत्री या राज्याचे ते देवाभाऊ तर आम्ही म्हणतो त्यांना भाऊ, पण मी भाऊ नाही म्हणत. मी मला माझ्या मुलाप्रमाणेच देवेंद्र फडणवीसना मानते. आजच नाही, जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी सुद्धा दोघा उभयंत्यांनी मला नमस्कार केला. ते म्हणाले आमच्या आई आहेत. कारण मला सभागृहात सगळेच आमदार आजी म्हणतात, कोण आम्हा म्हणतं, कोण काही म्हणतं, पण आमचे देवाभाऊ नेहमीच तितकंच मानाने सन्मानाने मी आई म्हणतात. पण त्यांनी प्रत्येक वेळी मला बघितलं, नुसते ह्या स्टेजवरच नाही, पण त्यांच्या घरात जरी लांबून बघितलं तरी जोराने, किती पत्रकार असो, जोराने ओरडणार, रे मंदाताई आले या. म्हणजे त्यांचा एक तो उत्साह मला बघितला, हा वेगळाच असतो. आणि त्यात फार आपुलकीचं नातं आहे, जसं आईचं मुलाचं आहे. आणि तसं पाहिलं तर सभागृहामध्ये मी ज्येष्ठ महिला आहे, सगळे मला आई म्हणून, आजी म्हणूनच थट्टा करतात. आणि काल ते मी आले आणि ते पण आले, मी उभी होती तर ते मला हाताला पकडून मला घेऊन आले पुढे. म्हणजे एक त्यांचा जो आपुलकीचा भाव आहे तो त्याने आमच्या नवी मुंबईलाही दाखवून दिला, की मंदाताईला मी किती मानतो हे तुम्ही समजून जा. काय म्हणाल? त्यांच्या भावना असतील त्या, मला वाटतं. खूप विश्वासू म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, खूप विश्वास तुमच्यावरती टाकलं जातं. अनेक निर्णयांमध्ये देखील तुम्हाला ते तुमच्याशी बोलतात. विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी मी सतत त्यांना धीर द्यायचे की हे दिवस पण जातील, पुन्हा चांगले दिवस येतील. कारण ज्यावेळी विरोधी पक्ष नेते असताना ते सफेद कपडे घालून बसले होते आणि सफेद चष्मा, आणि मी टीव्हीत पाहिली त्यांची मुलाखत. मला फार वेगळे वाटले देवाभाऊ. आणि मी त्यांच्याकडे गेली तर मी त्यांना म्हणाले की मला तुम्ही आज चांगले नाही वाटलात. का? म्हणजे सफेद कपडे काढा, तुम्ही मुख्यमंत्री राहिलात, तुमचे ते आहेत तेच कपडे घाला. आणि खरंच त्याने एका मिनिटात माझं ऐकलं, कपडे चेंज केले आणि पत्रकार आलेले त्यांच्या मुलाखतीला गेले. बऱ्याचशा गोष्टी ज्यावेळी मी चर्चा करते तर ते ऐकून घेतात. त्यांना जे करायचं ते करतात, पण ऐकून घेतात, हुशार आहेत ते. आणि त्यांना विश्वास आहे की मंदाताई कधी खोटं सांगणार नाही. आणि ही विश्वासार्हता मिळवण्यासाठी खूप श्रम करावे लागतात. अशीच विश्वासार्हता मिळत नाही. माझ्याबद्दल कोणीही जाऊन सांगितलं ना त्यांना, तर ते कधीच खरं मानणार नाही. कालच परवाच्या दिवशी आपले रवी चव्हाण बोलले इथे नव्या मुंबईत, की जोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत तोपर्यंत मंदाताईला कोणी हात लावू शकत नाही. म्हणजे आमच्या नेत्यांना पण सगळ्यांना माहिती आहे की देवाभाऊंचा माझ्यावर किती विश्वास आहे. आणि आपण कसं काम करताना पक्षाची निष्ठा जिथे राहिली, मी पवार साहेबांकडे राहिली तिथेही मी निष्ठेने काम केलं. आणि इथेही, कारण मध्यंतरी असा एक प्रसंग होता की एमएलसी ला मतदान पाहिजे होतं ना, अजितदादांचे फोन यायचे. मी त्यांना एकच मेसेज दिला की मी स्वप्नात पण देवाभाऊंना धोका देऊ शकत नाही. की ज्यावेळी 14 मध्ये माझ्या कोणी पाठीशी नव्हतं, पवार साहेबांनी पण माझा हात सोडला होता, त्यावेळी ह्याच देवाभाऊंनी मला तिकीट दिला, विचार नाही केला का मी निवडून येईन का नाही. तिथून बऱ्याच तक्रारी गेल्या, मंदाताई खूप बोलतात, स्पष्ट बोलतात, चांगल्या नाहीत. त्यांनी एकच उत्तर दिलं इथल्या कार्यकर्त्यांना, त्या बोलतात, भांडतात म्हणूनच त्या आम्हाला पाहिजेत, त्या स्पष्ट बोलणार आहेत, कुठली गोष्ट त्यांना चालत नाही. आणि मी काय नंदी बैल नाही ना. इतर नेत्यांनी सांगितलं मान हलव, तर मी हलवणार नाही ना. मी सांगणार नाही पूर्व आहे पश्चिम आहे. हे देवाभाऊंना माहिती आहे की जे पण असेल, आम्ही सगळे ग्रुपनी बसतो ना सगळ्या महिला, तर सगळ्या महिलांच्यात पहिली माझीच फिरकी ते घेत असतात. मग हळूहळू महिला बोलायला लागतात, म्हणजे त्यांच्यामधला संकोच दूर होतो. ज्यावेळी देवाभाऊ मला घेऊन बसतात बाजूला, मग जेवणाची पार्टी असेल, गाण्याची मैफिल असेल, मी दिसली का मला बाजूला बसवणार. त्यावेळी इतर आमच्या महिला आमदार त्यांना थोडंसं बोलताना अवघडल्यासारखं होतं, पण मी आणि ते मस्ती करायला लागले का सगळे बोलते होतात. म्हणजे तो विश्वास फार मुश्किलने संपादन करावा लागतो. तसं अनेक पक्षात अनेक नेते आहेत, सर्वांना माहिती आहे मी जिथे पण राहिली फार इमानदारीने राहिली. आणि आज जरी मला तिकीट नाही मिळालं पण मी पुन्हा कामाला लागले. आणि ते स्वतःच बोलले
रवींद्र चव्हाणजींना, तुम्ही मंदाताईची काळजी करू नका, ते तुम्ही माझ्यावर सोडा. एवढा प्रचंड विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचा माझ्यावर आहे. हेच मी कमवलंय, बाकी काय. पण हे कमवण्यासाठी जे काही नियम पाळायचे असतात राजकारणामध्ये, ते सगळ्या तुम्ही कशा पद्धतीने पाळलात? मी म्हणजे कसं आहे, आपल्याला माहिती आहे या पक्षातले नियम काय आहेत, किती बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कोणावर टीका केली पाहिजे का नाही केली पाहिजे, आपली पातळी काय आहे, आपली उंची काय आहे, ही राजकारणात प्रत्येकाने जर समजलं तर मला वाटतं हे जे आरोप प्रत्यारोप चालले ते कधीच होणार नाही. मी पण कधी नाईक साहेबांना बोलते तर व्यक्तिगत कधी नाही बोलत. आता कार्यकर्त्यांसाठी बोललो तिकीट नाही मिळाली म्हणून. त्याच्यानंतर तो विषय मी सोडून दिला. तो त्यापुरती त्याच वेळी असतो. दिवसभर त्याच मुद्द्यावर सतत ब्रेकिंग न्यूज करत राहायचं. पण राजकारणामध्ये कसं असतं, तांडव तर तुटतं. तुम्ही जितकं जोडाल तर ती व्यक्ती कधीतरी तुम्हाला उपयोगी येतील. आज तुम्ही बघा, पूर्ण नव्यामुंबईतून मला फोन येतात. कार्यकर्ते इथे तुमचे पॅकेट्स आहेत, तिथे लोक आहेत, इथं तुमच्या कोळी महिला आहेत, इथं महिला बचत गट आहे. सगळ्यांना फोनवर मदत करते, त्यांचे कॉन्टॅक्ट करून देते. हाच विश्वास मी देवेंद्रजींकडे संपादित केला आणि त्यामुळे मला कुठलंही काम करून घेऊन गेली मी. काल त्यांनी जे विकासाचे पाढे वाचले, सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल माझ्या बेलापूरचं, सेंट्रल लायब्ररी माझ्या बेलापूरची, स्मार्ट विलेज माझं बेलापूरमधलं, वॉटर टॅक्सी जेटी माझ्या बेलापूरची, हे जेवढे त्यांनी मुद्दे मांडले. आता मी जवळजवळ कचरामुक्त नवी मुंबई करणार आहे, तसं खाली भूमिपूजन बाकी आहे. तर त्यासाठी ते त्यांनी सांगितलं. या अनेक, आणि त्यांनी बोलताना काय बोललं, नव्या मुंबईत विकासाची पहाट आणणार आमच्या मंदाताई म्हात्रे. हा विश्वास केवढा आहे, हा विश्वास पैसे देऊन मिळणार आहे का? लोक म्हणतात एवढे खोके तेवढे खोके, खोके बघितले नाही. मी फक्त विश्वास संपादन केलाय आणि तो मिळवायला प्रामाणिकपणा लागतो. पण हे सर्व पाहताना, म्हणजे फोटो पाहताना, देवाभाऊंचं तुमच्यासोबत तुम्हाला घेऊन जाताना आणि जे स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, हे सगळं पाहताना अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक चर्चेला उधाण आलेलं आहे. नाही, चर्चा तर मला तर तिथेच फोन यायला लागले की तुमचे फोटो चालू झाले आहेत, आम्ही. देवाभाऊनी काय मेसेज दिला का या माध्यमातून? आणि देवाभाऊ मला नेहमीच वेगळाच मेसेज देतात हात पकडल्यावर, कारण मंदाताई मी तुझ्या बरोबर आहे, हा चांगला मेसेज असतो. जेव्हा ते हात पकडतात ना, तेव्हा त्यांचा हात तर इतका नाजूक असतो, लहान बाळासारखा. मला ते बाळच वाटतं. मर्फीमध्ये एक मुलाचा फोटो यायचा मर्फी रेडिओवर, मला देवाभाऊ तसेच वाटतात लहानपणाचे. ते माझ्यासमोर मी जेव्हा बघते, खूप छान स्वभावाचे आहेत ते. म्हणजे त्यांचा स्वभाव जर कोणी, आता काय राजकारणात स्पष्ट बोलावं लागतं, फार बुद्धिमान आहेत ते, माणसं ओळखतात. तुम्ही जरी काय जाऊन सांगितलं तरी त्यांना कधीच खरं नाही वाटणार. तुम्हालाही माहिती आहे, तुम्हाला मी घेऊन गेली तर तुम्हाला हात पकडून नेला, तसेच मी त्यांचा, ते माझा नेहमीच हात पकडत असतात. त्यात एक विश्वास असतो, हात पकडण्याच्या मागे एक विश्वास देतात ते, की तू माझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. हा विश्वास माझ्यासाठी खूप मोठा आहे. नक्कीच. फडणवीस हे म्हणजे दूरदृष्टी असलेले नेते आहेत आणि त्यांनी जो काय मला काल विश्वास दिला, याच्यामधूनच स्पष्ट झालं की मी माझ्या पाठीशी देवाभाऊ आहेत, हा मला विश्वास कालच्या ह्या सगळ्या फोटोमधून मिळाला. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.